मुंबई नागपूर या राष्ट्रीय महामार्गाला जोडलेला पालदी तरसोद या बायपासवर जो आहे भीषण अपघात झालेला आहे। किमान 4 ते 5 वाहनं जी आहेत या ठिकाणी एकमेकांना धडकली आणि एकमेकांना धडकल्यानंतर जे आहे या वाहनांचं मोठं नुकसान या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण दृश्यांमध्ये बघतो आहे, दृश्यांमध्ये बघितल्यावर प्रत्येकाला अंदाज येईल की हा अपघात किती भीषण होता। या ठिकाणी जे आहे महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला एक कंटेनर उलटला आहे आणि तो कंटेनर उलटल्यानंतर तो अपघात हा झाल्यानंतर एका मार्गाची वाहतूक जी होती ती दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली होती आणि त्यानंतर ही वाहतूक वळवल्यानंतर जे आहे हे कंटेनर जे आहे एका दुसऱ्या बाजूने येत असताना समोरून येणाऱ्या त्याने पहिल्या चारचाकीला धडक दिली आणि त्यानंतर सलग 1 ते 2 वाहनांना धडक दिल्यानंतर हे कंटेनर जे आहे या ठिकाणी थांबलेलं आहे। यामध्ये जे एक कार दिसते आपण ते कारचं देखील या ठिकाणी मोठं नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। तर दुसऱ्या कारच्या पाठोपाठ देखील अजून 2 कंटेनर आहेत की जी देखील एकमेकांना या ठिकाणी धडकल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण या कारमध्ये जे चालक होते ज्यांनी प्रत्यक्ष हा थरार अनुभव आहे आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। क्या बताएंगे कैसा एक्सीडेंट हुआ है? क्या है ना कि साइड से एक्सीडेंट हुआ था इसलिए रोड डाइवर्ट किया था। तो ये जो कंटेनर है ये काफ़ी स्पीड से आ रहा था बैक साइड से। शायद से इसने पहले एक गाड़ी को ठोका, उसके बाद यहाँ से भी ट्रैफिक था तो साइड में एक क्रेटा को ठोका वो साइड से। वो क्रेटा को ठोकने के बाद यहाँ पे एक कंटेनर को ठोका और पूरा का पूरा मतलब ये बीच में घुस गया। मतलब थोड़ा भी एंगल अगर शिफ्ट रहता था तो ये गया था। तो ये मतलब शायद से क्रेटा को ठोकने के बाद इसका ब्रेक फेल हो गया, कंट्रोल नहीं हो पाया। ये आके सीधा मुझे दिख रहा था कि पीछे से आ रहा है लेकिन सामने भी गाड़ी थी तो मेरे पास कुछ भी ऑप्शन नहीं था, मैं वहाँ पे स्टक था पूरा का पूरा। बट कुछ ज़्यादा लगा नहीं, एक लग के निकला वो इससे। कितनी गाड़ियों का एक्सीडेंट हुआ है यहाँ पे इसने 4 गाड़ी को ठोका है। 4 गाड़ियों को हाँ, ठोका है। 1 2 और एक क्रेटा और एक पीछे है। तो अभी सब निकाले हैं गाड़ी यहाँ से। गाड़ियों में जो लोग थे उनको कुछ लगा हुआ है? सिर्फ इसका जो ड्राइवर था वो बोला ब्रेक फेल हुआ है, ड्रिंक कोई नहीं किया था शायद से वो। चेक किया लोगों ने तो लेकिन वो रॉन्ग साइड से मतलब उसने 4 को ठोका, मतलब उसको लगा है। बाकी गाड़ी का डैमेज है, सब किसी को लगा नहीं मेजर में। कितने बजे एक्सीडेंट हुआ है? अभी 3 आवर हो गए सर, 2.5 आवर्स। तर हा जो कंटेनर या ठिकाणी तुम्ही दृश्यांमध्ये बघता आहे हाच कंटेनर जो आहे विरुद्ध मार्गाने या ठिकाणी शिरला आणि त्यानंतर शिरल्यानंतर त्याने एका पाठोपाठ जे आहे 3 ते 4 वाहनांना धडक दिली। धडक दिल्यानंतर या चालकाने जो आहे बेदरलेला चालक याचं वाहनावर नियंत्रण सुटलं आणि तो अशा पद्धतीने मिळेल समोर येणाऱ्या सगळ्या वाहनांना याने धडक दिलेली आहे आणि या वाहनाचा अंदाज न आल्यामुळे जी कार जी आहे या कंटेनरमध्ये शिरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। मोठा भीषण हा अपघात झालेला आहे। किमान 4 ते 5 वाहनांना या कंटेनरने धडक दिली तर दुसरीकडे कंटेनर उलटलेला आहे। या अपघातामध्ये सद्यस्थितीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही, मात्र ट्रक चालक जखमी असून त्याला रुग्णालयात हलवण्यात आलेला आहे। तर काही जे किरकोळ जखमी आहेत त्यांना देखील या ठिकाणी उपचारासाठी रुग्णालयात हलवल्याची माहिती आपल्याला घटनास्थळून मिळालेली आहे। मात्र पालदी बायपासवर जे आहे मोठा भीषण अपघात झालेला आहे आणि या अपघातामुळे जे आहे एका बाजूची वाहतूक जी आहे दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।